भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या विकासासाठी सर्वात सक्षम पर्याय आहेत। भाजपची सत्ता आल्यास कोळी समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील असा विश्वास असल्यामुळे कोळी महासंघाकडून भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पाठिंबा दिला आहे, असे प्रतिपादन कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदार रमेश पाटील यांनी केले। कोळी समाज संघटनेची शिखर संस्था असलेल्या कोळी महासंघातर्फे गुरुवारी शांतीसागर मंगल कार्यालय येथे मेळावा उत्साहात झाला। यावेळी व्यासपीठावर आमदार रमेश पाटील, भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, सोलापूर जिल्हा कोळी महासंघाच्या सरचिटणीस सुरेखा होळीकट्टी, अरुण लोणारी, प्रकाश बोबडे, देवानंद भोहीर, सतीश दडे, चंद्रकांत घोडके, शिवशंकर घुले, लक्ष्मण शिरसाट, विक्रम शिरसाट आदी उपस्थित होते। आमदार रमेश पाटील म्हणाले, ऊसतोड कामगाराचा मुलगा राम सातपुते यांच्या रूपाने लोकसभेत निवडून जात आहे। आमदार राम सातपुते यांना समाजाच्या प्रश्नांची जाण आहे। सोलापूरचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षाच्या काळात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात मोठे सकारात्मक बदल झाले आहेत। सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व कोळी बांधवांनी भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे। भारताचे विकास पुरुष नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि 400 खासदारांमध्ये राम सातपुते यांचा समावेश होण्यासाठी कोळी समाज बांधवांनी भाजपा आणि महायुतीची साथ द्यावी। याप्रसंगी अरुण लोणारी यांनी प्रास्ताविक केले। प्रमोद सलगर यांनी सूत्रसंचालन, तर महाराष्ट्र कोळी महासंघाचे सचिव सतीश दडे यांनी आभार प्रदर्शन केले। आणि 400 खासदारांमध्ये आपले रामभाऊ सातपुते असतील, रामभाऊ सातपुते असतील, आपल्याला त्यांना फार मोठ्या संख्येने त्यांना निवडून द्यायचं आहे। प्रत्येकाने विचार करायचा आहे। रामभाऊंना जर आपण पाठवलं, मगाशी ते म्हणाले की तुमचे काही प्रश्न असू द्या, मी तुमच्या बरोबर आहे, मी दिल्लीत गेल्यानंतर तुमच्या प्रश्नाला वाचा फोडणार आहे। खरं म्हणजे असं कोणी सांगत नाही, परंतु आपले उमेदवार आहेत, त्यांना ते तरुण तडफदार आहेत, त्यांना संपूर्ण समाजाच्या, इतर समाजाच्या जाणीव आहे की समाजाचे प्रश्न काय असतात। खरं म्हणजे या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतंय की मोदी साहेबांचं हे इलेक्शन आहे। मोदी साहेबांचे हात बळकट करायचे आहे आणि बळकट याच्यासाठी करायचं की मोदी साहेबांनी जागतिक नेतृत्व करावं, त्याच्यासाठी आपल्याला सातपुते साहेबांना निवडून द्यायचं आहे। जर आपण 400 खासदार निवडून दिले तर निश्चित आपले मोदी साहेब जगातलं नेतृत्व करतील। आज आपल्याला कल्पना आहे मोदी साहेबांनी किती अनेक गोष्टी आपल्यासाठी इथं करून दिलेल्या आहेत। तुम्हाला सांगतो, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठा बदल झालेला आहे।